हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत. तर हरीजवळ एकूण कोंबड्या किती? मेंढ्यांची संख्या आपल्याला माहीत नाही. मग मेंढ्या ज्या आहेत त्या आपण मेंढ्या या ठिकाणी प्रमाण घेऊया 1 मान. या ठिकाणी आपल्याला कोंबड्या ज्या आहेत, कोंबड्या आपण त्याच्या दुप्पट दाखवायच्या प्रमाणात. म्हणजे याचा अर्थ काय आहे? ही 1 मेंढ्या घेतलं तिकडे कोंबड्या 2 दाखवाव्या लागतील. बरं, आता पायांची संख्या शोधायची आपल्याला. पाय या ठिकाणी मेंढ्याला 4 पाय असतात. मग 1 गुणिले 4 केले तर 4 एक 4 पाय झाले. आणि कोंबड्याला 2 पाय असतात. मग ह्या 2 गुणिले 2 करायचं, म्हणजे हे 2 गुणिले 2 केलं हे सुद्धा 4 होतात. म्हणजे बघा आता हे 4 पाय आणि इकडचे 4 पाय प्रमाण वरून आपण उत्तर काढलं. 4 आणि 4 काय होतात? 8 होतात. मग या 8ने काय करायचं? एकूण पायांची संख्या किती आहे? 96. मग या 96 ला 8ने भाग द्यायचा. मग किती 8 96? 12 8 96. याचा अर्थ काय? 12 जे 1 भाग आलाय, 1 भाग म्हणजे काय? जे हरीकडे मेंढ्या झाल्या 12, मेंढ्या काय? कोंबड्या. त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. म्हणजे 12 गुणिले 2, 12 दुणे 24,